भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन। महाबोधी महाविहार कायदा रद्द करण्याची मागणी। बौद्ध समाज बांधवांचे पवित्र स्थळ महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बिहार येथे चालू आहे। या मागणीला पाठिंबा देण्यासाठी सबंध देशभरामध्ये धरणे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीने राज्यव्यापी आंदोलन केले आहे। बौद्ध गया येथील महाबोधी महाविहार 1949चा व्यवस्थापन कायदा रद्द करण्यात यावा। महाबोधी महाविहाराचे नियंत्रण संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। यावेळी भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी आणि समता सैनिक दलाचे सैनिक व बौद्ध समाज बांधव उपस्थित राहून घोषणाबाजी केली आहे। 1 महिन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय भिक्खू महासंघ असेल किंवा भारतातील भिक्खू महासंघ असेल, जो गेल्या 1 महिन्यापासून ही मागणी सातत्याने रेटत आहे, सरकारच्या विरोधामध्ये रेटत आहे। नरेंद्र मोदीला वारंवार या ठिकाणी विनंत्या करत आहे। तत्कालीन सरकारला वारंवार आम्ही विनंत्या केल्या की या ठिकाणी महाबोधी विहार आमच्या ताब्यात भेटलं पाहिजे। त्याचाच एक भाग म्हणून आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये 1 तारखेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलन आम्ही छेडलेलं आहे। याच्या आधी सुद्धा गेल्या महिन्याभरामध्ये अनेक सामाजिक धार्मिक संघटना या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। त्याचबरोबर दिवसेंदिवस आता हे आंदोलन उग्र होत चाललेलं आहे। वास्तविक पाहता बौद्धांचं बुद्ध विहार असल्यामुळे तिथे बुद्धांचंच अस्तित्व आहे, पवित्र स्थान आहे, तिथे भगवंतांना ज्ञान प्राप्त झालेले आहे, जगामध्ये ते एक प्रकारचं आदरणीय स्थान आहे। अशा ठिकाणी अतिक्रमण करून देवदेवतांची पूजा होते आहे, हे एकदम लांछनास्पद आहे। ते वास्तविक पाहता भगवंताच्या विचारांच्या एकदम विरुद्ध आहे। त्याबद्दल आम्ही आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये, तसेच श्रद्धेय यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशान्वये भारतीय बौद्ध महासभा तसेच वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा याच्या वतीनं निषेध व्यक्त करतो।